तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 292, बरोबर आहे ना? 292 पेजवर सर्वात खालची शेवटची ओळ. अब वेदांत सिद्धांत सम्मत प्रमात्व के स्वतः ग्राह्यता का निरूपण करे है. बरोबर. तर विचार हा चालू होता की प्रमा आणि अप्रमा. तर वृत्तीचे दोन भेद, प्रमावृत्ती अप्रमावृत्ती. त्यामध्ये प्रमावृत्तीचं विवेचन द्वितीय परिच्छेदामध्ये केलं आणि या तृतीय परिच्छेदामध्ये अप्रमेचा विचार चालू झाला आहे. तर त्यामध्ये देखील दोन भेद केले होते, स्मृती आणि अनुभूती. स्मृतीचं विवेचन संपल्यानंतर अनुभूतीचं विवेचन करायला सुरुवात केली होती. त्यातही दोन भेद, यथार्थ अनुभूती, अयथार्थ अनुभूती. त्या अयथार्थ अनुभूतीमध्ये सुद्धा संशय आणि निश्चय असे दोन भेद. त्यामध्ये पुन्हा प्रमाण संशय, प्रमेय संशय हा विचार झाला. आता त्यामध्ये प्रमाण संशयाच्या अंतर्गत प्रमा संशयाचा विचार चालू होता. मग त्यामध्येच प्रमा म्हणजे काय याचं लक्षणही केलं होतं. तर प्रमा संशयाचं उदाहरणही दिलं होतं की नवीन ठिकाणी की असं स्थान की जे कधी पूर्वी पाहिलेलं नाही आहे. त्या ठिकाणी जल आहे आणि पाहणाऱ्या पुरुषाच्या चक्षुचा संबंध त्या जलाबरोबर झाला, ज्ञानही झालं इदम जलम. तरी पण या ठिकाणी हे झालेलं ज्ञान आहे की नाही, माझं हे ज्ञान प्रमा आहे की अप्रमा आहे. प्रमात्व को तथा प्रमात्व के अभाव को विषय करण्याहारा असा संशय त्या ठिकाणी उत्पन्न होतो. त्या संशयाला प्रमा संशय म्हणावं असं सांगितलं. सो प्रमा संशय ता प्रमा ज्ञान के प्रमात्व के निश्चय ते निवृत्त होवे. पण जेव्हा प्रमात्वाचा निश्चय होतो तेव्हा त्या प्रमाज्ञानाविषयी असणारा संशय निवृत्त होतो. प्रमात्वाचा निश्चय होणं आवश्यक आहे. पण प्रमात्व म्हणजे काय तर प्रमात्वाची व्याख्या केली होती, तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. ठीक आहे. मग तत् शब्दाने काय घ्यायचं तर ज्ञानामध्ये प्रतीत होणारा जो विशेषणभूत धर्म प्रकार ज्याला म्हणतात त्याला धरायचं तत् शब्दाने. जसं अयम घटः हे ज्ञान झालंय. अयम घटः या प्रमा ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म आहे घटत्व. तत् घटत्व, तद्वान घटत्ववान, तद्वती घटत्ववाल्यामध्ये अर्थात घटाच्या ठिकाणी. घटाच्या ठिकाणीच जर घटत्व प्रकारक ज्ञान झालं असेल तर त्या ज्ञानाला म्हणायचं काय प्रमाज्ञान. त्यालाच म्हणायचं प्रामाण्य, प्रमात्व. ठीक आहे. तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. प्रमात्वाला दुसरं नाव आहे प्रामाण्य हे सांगितलं. मग आता प्रसंग प्राप्त आहे म्हणून ते जे प्रमात्व आहे अर्थात प्रामाण्य आहे, मग ते स्वतः ग्राह्य आहे की परतग्राह्य आहे हा विचार. तर नैयायिकांचं जे मत आहे ते परतग्राह्य हा पक्ष आहे. मीमांसकांचं जे मत आहे पूर्वमीमांसक, त्यांच्या मतानुसार प्रमाज्ञानाच्या ठिकाणी असणारं प्रमात्व अर्थात प्रामाण्य ते स्वतः ग्राह्य आहे. ठीक आहे. परंतु मीमांसका मतांमध्ये देखील अनेक मत आहेत. परंतु विस्तार भयास्तव या ठिकाणी ग्रंथकारांनी नैयायिकाचं मतही दिलं नाही आणि मीमांसकांचं मतही दिलं नाही. मग सरळ आता वेदांत सिद्धांतानुसार प्रमात्व अर्थात प्रामाण्य, प्रमाज्ञानाच्या ठिकाणी असणारं जे प्रामाण्य, प्रमाज्ञानाच्या ठिकाणी काय प्रामाण्य असतं, त्या प्रामाण्याचं स्वरूप काय, तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. हेच प्रमात्व आहे, हेच प्रामाण्य आहे.
कोणतंही प्रमाद ज्ञान घ्या. अयम घटः, अयम पटः, पर्वतो वन्यमान, अनुमान प्रमाणापासून झालेलं प्रमाद ज्ञान, अनुमितीरूप प्रमाद ज्ञान, पर्वतो वन्यमान, बरोबर, इत्यादी, किंवा शब्दापासून झालेलं प्रमाद ज्ञान, त्या सर्व ठिकाणी प्रामाण्य आहे. प्रामाण्य म्हणजे नेमकं काय आहे, काय त्या प्रामाण्याचं स्वरूप आहे, तर सांगितलं तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. याचा अर्थ कळाला, या प्रमात्वालाच म्हणतात प्रामाण्य. आणि त्या प्रामाण्याचं ग्रहण कुणाकडून होतं, तर एक मत आहे स्वतः ग्राह्य. पण स्वतः ग्राह्य म्हणजे नेमकं काय, काय त्याची परिभाषा आहे, तर ते आता या ठिकाणी देत आहे ग्रंथकार. अब वेदांत सिद्धांत सम्मत प्रमात्व के स्वतः ग्राह्यता का निरूपण करे है. ठीक है. तहा यावत स्वाश्रय ग्राहक ग्राह्यत्वम स्वतो ग्राह्यत्वम. बोला. पुन्हा एकदा. हा, यावत स्वाश्रय ग्राहक ग्राह्यत्वम स्वतो ग्राह्यत्वम. ठीक आहे. त्याचा अर्थ दिलाय बघा. एकदा अर्थ पाहू पुढचा. ता प्रमात्व धर्म का आश्रयभूत जो प्रमाद ज्ञान आहे. या लक्षणामध्ये स्व शब्द आला आहे. स्व शब्दाने घ्यायचं प्रमात्व धर्म. स्व शब्दाने काय घ्यायचं, प्रमाद ज्ञानाच्या ठिकाणी राहणारा प्रमात्व धर्म. स्व प्रमात्व, स्वाश्रय प्रमात्वाचा आश्रय कोण, प्रमाद ज्ञान. जसं घटत्वाचा आश्रय घट, पटत्वाचा आश्रय पट, तसं प्रमात्व हे कुठे राहतं, प्रमाद ज्ञानाच्या ठिकाणी. स्व प्रमात्व, स्वाश्रय प्रमत्वाश्रय, प्रमत्व धर्माचा आश्रय कोण, प्रमाद ज्ञान. जसं अयम घट हे ज्ञान आहे की नाही. पुढं पहा. यावत स्वाश्रय, स्वाश्रय म्हटलं की नाही, तर स्वाश्रय अर्थात प्रमाद, त्या प्रमाद ज्ञानाचं जे ग्राहक आहे, अर्थात प्रमाद ज्ञानाचं जे जनक आहे, अर्थात प्रमाद ज्ञानाची जी सामुग्री आहे, त्याच सामुग्रीच्या द्वारे ग्राह्य होणं, प्रमात्वाचं प्रामाण्याचं ग्रहण होणं, त्याला म्हणायचं स्वतोग्राह्यत्व. अर्थात प्रमाद ज्ञानाच्या ठिकाणी जे प्रमात्व आहे, अर्थात प्रामाण्य आहे, त्याचं ग्रहण करण्याकरिता अन्य दुसरी बाहेरची सामुग्री लागत नाही. मग कोणती सामुग्री, तर ज्या सामुग्रीने प्रमाद ज्ञानाचं ग्रहण होतं, त्याच सामुग्रीने त्या प्रमाद ज्ञानाच्या ठिकाणी असणारं प्रमात्व अर्थात प्रामाण्य, अर्थात तद्वती तत्प्रकारकत्व, याचंही ग्रहण होतं. याला म्हणायचं स्वतः ग्राह्यत्व. लागले की नाही. आणि परतग्राह्यत्व म्हणलं तर काय होईल बरं, मग स्वाश्रय स्वप्रमात्व, त्याचा आश्रय प्रमा, तर त्या प्रमाद ज्ञानाची ग्राहक जनक जी सामुग्री, त्या कारण सामुग्रीहून अन्य बाहेरच्या सामुग्रीने जेव्हा ग्रहण केल्या जाईल, तेव्हा त्याला म्हणायचं काय, परतग्राह्यत्व. बरोबर आहे की नाही. मग वेदांत मतामध्ये प्रमात्व अर्थात प्रामाण्य हे स्वतः ग्राह्य आहे आणि अप्रामाण्य परतग्राह्य आहे. अप्रामाण्य कसं आहे, परतग्राह्य आहे. ठीक आहे. तर ते परतग्राह्य कसं आहे त्याचा विचार पुढे येणार आहे. सध्या विचार चालू आहे प्रामाण्याचा. पंक्ती पहा. तहा यावत स्वाश्रय ग्राहक ग्राह्यत्वम स्वतो ग्राह्यत्वम. अर्थ यह ता प्रमात्व धर्म का आश्रयभूत जो प्रमाद ज्ञान है. सापडलं की नाही. प्रमात्व धर्माचा आश्रय कोण, प्रमाद ज्ञान. ता प्रमाद ज्ञान के जितने की ग्राहक है, ग्राहक है म्हणजे काय, ग्राहक सामुग्री. ता प्रमाद ज्ञान के त्या प्रमाद ज्ञानाची जितने की जेवढी, ग्राहक म्हणजे ग्रहण करविणारी अर्थात जनक, प्रमाद ज्ञानाला उत्पन्न करविणारी जेवढी सामुग्री आहे, ग्राहक आहे, तीनों करके त्या सामुग्री पासून जो ता प्रमात्म
विषय प्रमात्म आहे ना तिथं काय पाहिजे प्रमात्व म च्या जागी त्व प्रिंटिंग मिस्टेक ठीक है आता ता प्रमाद ज्ञान के जितने की ग्राहक है ग्राहक सामुग्री आहे तीनों करिके त्याच सामुग्रीच्या द्वारे प्रमाद ज्ञानाला उत्पन्न करणारी जी सामुग्री आहेत जसं अयम घट इत्यादी प्रमाद ज्ञानाला उत्पन्न करणारे कोण आहेत चक्षुरादी आहेत वृत्ती आहेत साक्षी आहेत प्रकाशन करणारा हे सर्व घटू राहिले सारा ता प्रमाद ज्ञान के जितने की ग्राहक है तीनों करके त्याच सामुग्रीच्या द्वारे जो ता प्रमात्व विषय प्रमात्वाच्या बाबतीत ग्राह्यपणा है यही ता प्रमात्व विषय स्वतः ग्राह्यता है हेच त्या ठिकाणी त्या प्रमात्वाच्या ठिकाणी काय आहे स्वतः ग्राह्यता आहे जैसे आता उदाहरणात घटवतात जैसे ज्याप्रमाणे ता प्रमात्व धर्म का आश्रयभूत अयम घट य वृत्ती ज्ञान है चक्षुरेंद्रियाच्या द्वारे वृत्ती बाहेर निघून घटापर्यंत गेली घटाच्या आकाराकार झाल्यानंतर ज्ञान झालं अयम घट अयम घट हे ज्ञान प्रमाद ज्ञान आहे की अप्रमाद ज्ञान आहे प्रमाद ज्ञान आहे बोलत चला काय ज्ञान आहे प्रमाद ज्ञान आहे मग आता या प्रमाद ज्ञानामध्ये प्रमात्व धर्म आहे की नाही मग त्या प्रमात्वाचा आश्रय कोण प्रमाद ज्ञान कोण आहे तर प्रमाद ज्ञान अयम घट हे प्रमाद ज्ञान आहे ठीक पंक्ती पहा जैसे ता प्रमात्व धर्म का आश्रय रूप अयम घट य वृत्ती ज्ञान आहे प्रमाद ज्ञान आहे ते ता वृत्ती ज्ञान कु आहे की नाही असं जे वृत्ती ज्ञान म्हणजे प्रमाद ज्ञान आहे की नाही तर घटाची ग्राहक सामुग्री नाही म्हटलं इथं प्रमाद ज्ञानाची ग्राहक सामुग्री प्रमाद ज्ञान कोण आहे अयम घट इत्याकारक वृत्ती रूप ज्ञान ते प्रमाद ज्ञान आहे मग त्या वृत्तीचं ग्राहक वृत्तीचं प्रकाशक कोण आहे बरं पहा ता वृत्ती ज्ञान को ग्रहण करणे हारा साक्षी चैतन्य आहे की नाही तो वृत्तीचं प्रकाशन करणारा कोण आहे साक्षी आहे घटाचं नाही घ्यायचं घटाचं प्रकाशन करणारा पण वृत्तीच्या साह्याने साक्षीच आहे पण इथं प्रमाद ज्ञानाचा ग्राहक घ्यायचा आपल्याला कारण लक्षण करताना काय केलं आहे यावत स्वाश्रय ग्राहक यावतचा अन्वय ग्राहक बरोबर तर स्वाश्रय स्वप्रमात्व त्याचा आश्रय प्रमाद ज्ञान त्याचं ग्राहक यावत ग्राहक जेवढी ग्राहक सामुग्री आहे त्याच सामुग्रीने जर प्रमात्वाचं ग्रहण होत असेल तर त्यालाच म्हणतात काय स्वतोग्राह्यत्व तर उदाहरण चालू आहे बघा जैसे ता प्रमात्व धर्म का आश्रय रूप अयम घट य वृत्ती ज्ञान है ता वृत्ती ज्ञान को ग्रहण करणे हारा वृत्ती ज्ञानाला प्रकाशन करणारा कोण साक्षी चैतन्य ता साक्षी चैतन्यने असं आहे ना तिथं काय पाहिजे ता साक्षी चैतन्य ते ता साक्षी चैतन्य ते ता वृत्ती ज्ञान की न्यायी म्हणजे त्या साक्षी चैतन्याच्या द्वारे जसं वृत्तीचं प्रकाशन होतं वृत्तीचं ग्रहण होतं त्याप्रमाणे ता वृत्ती ज्ञान की नाही ताका प्रमात्व भी ग्रहण करीत आहे त्या वृत्तीच्या ठिकाणी प्रमावृत्तीच्या ठिकाणी असणारे जे प्रमात्व त्याचंही ग्रहण करतो कोण तो साक्षी ता प्रमात्व ताका प्रमात्व भी ग्रहण करीत आहे लागलं यही ता प्रमात्व विषय हेच त्या प्रमात्व ज्ञानाच्या ठिकाणी प्रामाण्याच्या ठिकाणी यही ता प्रमात्व विषय स्वतः ग्राह्यता है इति यालाच म्हणायचं काय स्वतः ग्राह्यता स्वतः ग्राह्य लागली पंक्ती जी हे झालं स्वतः ग्राह्य लक्षण लागलं ना यावत स्वाश्रय ग्राहक ग्राह्यत्व स्वतः ग्राह्यत्व आता यावर पूर्व पक्षी करतो आहे शंका जैसे प्रमाद ज्ञान का प्रमात्व स्वतः ग्राह्य होवे हैं तैसे इदम रजतम इत्यादिक
अप्रमाद ज्ञान का अप्रमात्व भी स्वतः ग्राह्य ही होवेगा. शंका आहे काय की जैसे ज्याप्रमाणे प्रमाद ज्ञान का प्रमात्व, प्रमाद ज्ञानाचा ठिकाणी असणारा धर्म कोणता? प्रमात्व अर्थात प्रामाण्य. ते कसं आहे? स्वतः ग्राह्य आहे. त्याप्रमाणे इदम रजतम, इदम रजतम हे ज्ञान प्रमा आहे की अप्रमा आहे? अप्रमा आहे. एवढा विचार काय करायचा आहे? भ्रमज्ञान आहे तर ते अप्रमा आहे ना. प्रमाणापासून उत्पन्न होत असतं का भ्रमज्ञान? नाही होत. कळलं की नाही? चिंतन रोज न करण्याचा प्रभाव. कळलं की नाही? हा. तैसे इदम रजतम इत्याधिक अप्रमाद ज्ञान का, इदम रजतम हे ज्ञान कसं आहे? अप्रमाद ज्ञान आहे. म्हणजे अप्रमाद ज्ञान का अप्रमात्व. जसं ज्ञानाच्या ठिकाणी काय राहतं? प्रमात्व अर्थात प्रामाण्य. तसं अप्रमाद ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे? अप्रमात्व अर्थात अप्रामाण्य. मग जसं प्रमात्वाचं ग्राहक, प्रमात्वाचं ग्रहण स्वतः ग्राह्य आहे, तसं अप्रमात्वाचं सुद्धा काय पाहिजे? स्वतः ग्राह्य आहे की नाही? अर्थात अप्रमा ज्ञानाचं ग्राहक जो असेल साक्षी वगैरे त्याच्याच द्वारा अप्रमात्वाचं सुद्धा ग्रहण व्हावं. म्हणजे जसं प्रमात्व स्वतः ग्राह्य आहे तसं अप्रमात्व सुद्धा स्वतः ग्राह्य असायला पाहिजे. तसे इदम रस्तम इत्यादी अप्रमाद ज्ञान का अप्रमात्व भी स्वतः ग्राह्य ही होवेगा. ही झाली शंका. थोडक्यात प्रमात्व जसं स्वतः ग्राह्य आहे तसं अप्रमात्व सुद्धा स्वतः ग्राह्य मानायला पाहिजे, व्हायला पाहिजे. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. समाधान उत्तर देतात. सो अप्रमात्व धर्म तो परत ग्राह्य ही होवे है, स्वतः ग्राह्य होता नाही. पण वेदांत मतामध्ये प्रमात्व जरी स्वतः ग्राह्य असलं तरी अप्रमात्व मात्र स्वतः ग्राह्य नाही. मग कसं आहे? परत ग्राह्य आहे. सो अप्रमात्व धर्म तो परत ग्राह्य ही होवे है, स्वतः ग्राह्य होता नाही. म्हणे अप्रमात्व म्हणजे काय ते अगोदर सांगा. जसं प्रमात्वाची व्याख्या केली होती काय? तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. तसं अप्रमात्वाची व्याख्या करतात आता. तहा तत् अभाववती तत्प्रकारकत्वम अप्रमात्वम. बोला. तत् अभाववती तत्प्रकारकत्वम अप्रमात्वम. ठीक. तत् अभाववती, तत् म्हणजे काय? तत् शब्दाने काय घ्यायचं? दोन ठिकाणी तत् शब्द आलाय. तत् अभाववती तत्प्रकारकत्वम. दोन्ही तत् शब्दाने एकच धरायचा. कोण? ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म, ज्ञानामध्ये विशेषणभूत धर्म त्याला धरायचं तत् शब्दाने. ठीक. जसं ज्ञान आहे इदम रजतम. काय ज्ञान आहे? इदम रजतम अप्रमाद ज्ञान आहे. इदम रजतम या ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण आहे? रजतत्व. काय आहे? रजतत्व. तत् शब्दाने घ्यायचं रजतत्व. तत् रजतत्व. तत् अभाव रजतत्वाभाव आहे की नाही? तद्वान तत् अभाववान. त्याची सप्तमी तत् अभाववती अर्थात रजतत्वाचा अभाव वाल्यामध्ये सप्तमी. तर रजतत्वाचा अभाव वाला कोण आहे? शुक्ती. त्या शुक्तीच्या ठिकाणी जे तत्प्रकारक ज्ञान तत् रजतत्व. तर रजतत्व प्रकारक ज्ञान, त्या ज्ञानाचा आकार इदम रजतम. ठीक आहे ना? आहे की नाही? हे जे असं आहे तत् अभाववाल्यामध्ये तत्प्रकारक ज्ञान यालाच म्हणायचं अप्रमात्व. काय म्हणायचं जी? अप्रमात्व. पंक्ती पहा. तत् अभाववती तत्प्रकारकत्वम अप्रमात्वम. अर्थ यह ज्ञान विषय जो. सापडलं की नाही? पुढे काय आहे? 30 धर्म. 30. तर जो आणि 30 याच्यामध्ये 2-3 शब्द लिहायचे आहे. ज्ञान विषय जो धर्म प्रतीत होता है, जो याच्यापुढं धर्म प्रतीत होता है,
लागलं. चला, धर्म प्रतीत होत आहे. आता पंक्ती बघा. ज्ञान विषय म्हणजे ज्ञानामध्ये जो धर्म प्रतीत होत आहे, जो धर्म प्रतीतीला येतो, जसा अयम घट या ज्ञानामध्ये प्रतीत होणारा धर्म घटत्व आहे की नाही. अयम पट या ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म पटत्व. तसा ज्ञान विषय जो धर्म प्रतीत होता है, तिस धर्म के अभाव वाली वस्तू में, त्या धर्माचा अभाव ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे त्या वस्तूमध्ये, जसं ज्ञान इदम रजतम, ज्ञानामध्ये प्रतीत होणारा धर्म रजतत्व, त्या रजतत्व धर्माचा अभाव वाला कोण? शुक्ती. त्या शुक्तीच्या ठिकाणी पंक्ती पहा, तीस धर्म के अभाव वाले वस्तू में, अर्थात शुक्तीच्या ठिकाणी तद्धर्म विषयकत्व, तद्धर्म तत् रजतत्व धर्म आहे विषय ज्या ज्ञानाचा, असं ज्ञान. इदम रजतम इत्याकारक ज्ञान. तद्धर्म विषयकत्व म्हणजे तद्धर्माला विषय करणापणा, त्या धर्माच्या अभाववाल्याच्या ठिकाणी त्या धर्माला विषय करणेपणा जो आहे त्यालाच म्हणतात अप्रमात्व. काय म्हणायचं? अप्रमात्व. तद्धर्म विषयकत्व है, यही अप्रमात्व है, यालाच अप्रमात्व असं म्हणतात. जैसे इदम रजतम ज्ञान आहे, ज्ञान झालं काय? इदम रजतम, शुक्तीच्या ठिकाणी इदम रजतम ज्ञान झालं. तर इदम रजतम इस ज्ञान विषय, या ज्ञानामध्ये वास्तवते रजत के अभाव वाली शुक्ती में, वस्तुता खऱ्या अर्थाने पाहिलं तर रजतत्व तिथं नाही आहे. मग रजतत्वाचा काय आहे? अभाव. कुठं? शुक्तीच्या ठिकाणी. वास्तव ते रजत के अभाव वाली शुक्ति में जो रजत विषयकत्व है की नहीं, रजताला विषय करणेपणा आहे, रजत विषयकत्व है, यह ही अप्रमात्व है. यालाच काय म्हणायचं? अप्रमात्व. ता अप्रमात्व का घटक जो शुक्ती विषय रजत का अभाव है, त्या ज्ञानामध्ये अप्रमात्व येण्याला कारण कोण? शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अभाव. ठीक आहे, पंक्ती पहा. ता अप्रमात्व का घटक जो शुक्ति विषय रजत का अभाव है, ता अभाव को सो वृत्ति ज्ञान विषय करता नहीं. इदम रजतम हे जे वृत्ती ज्ञान आहे ते वृत्ती ज्ञान रजताला विषय करतं की त्या रजताच्या अभावाला विषय करतं? इदम रजतम हे ज्ञान, ध्यान विचार करून सांगायचं. इदम रजतम हे ज्ञान रजताला विषय करतं की रजताच्या अभावाला विषय करतं? रजताला विषय करतं. या ज्ञानाचा विषय कोण आहे? रजत. भलं तिथं रजत व वास्तविक जरी नसलं तरी अनिर्वचनीय रजत आहे ना, आहे की नाही. तर इदम रजतम हे ज्ञान विषय कोणाला करतं? रजताला करतं. रजताच्या अभावाला करतं का? करत नाही. रजताचा अभाव ग्रहण होत नाही इदम रजतम या वृत्ती ज्ञानाच्या द्वारे. पंक्ती पहा. ता अप्रमात्व का घटक जो शुक्ति विषय रजत का अभाव है, ता अभाव को, त्या अभावाला सोवृत्ती ज्ञान, सोवृत्ती ज्ञान इदम रजतम इत्याकारक वृत्ती ज्ञान विषय करता नाही. जर इदम रजतम ह्या ज्ञानानेच त्या रजताच्या अभावाचं ग्रहण होऊ लागलं तर शुक्ती ज्ञान करून घेऊन नेदम रजतम हे म्हणण्याची, ही वृत्ती होण्याची गरजच पडणार नाही. पण असं आहे का? नाही. ता अभाव कुसो वृत्ती ज्ञान विषय करता नाही याते. म्हणून ता रजता भाव घटित अप्रमात्व, रजता भाव याने युक्त आहे ते कोण? अप्रमात्व. लागले की नाही? कारण अप्रमात्वाचं निरूपण करत असताना तद अभावती म्हटलंय की नाही. मग ता रजता भाव घटित, रजता भावाने युक्त असं जे अप्रमात्व, त्या अप्रमात्वकू, त्या अप्रमात्वाला सो साक्षी चैतन्य भी ग्रहण करी सकता नाही. वृत्तीच त्या अभावाला विषय करत नाही तर साक्षी त्या अभावाचं प्रकाशन ग्रहण कसं करील? करत नाही. वृत्ती ज्या वस्तूला विषय करते त्याचंच प्रकाशन साक्षी करतो. साक्षी त्याचा ग्राहक असतो. जसं अयम घटः
या ज्ञानामध्ये या वृत्तीच्या द्वारा घट विषय आहे की नाही, आणि म्हणून घटाचं सुद्धा प्रकाशन कोण करतो? साक्षी करतोय, साक्षी ग्राहक आहे. ठीक आहे की नाही? हा. तो आणि अयम घट हे जे प्रमाज्ञान आहे हे काय करतं? प्रमात्वाचं ग्राहक आहे, आणि म्हणून साक्षी सुद्धा त्या प्रमात्वाचा ग्राहक झाला. ठीक. त्याप्रमाणे इथं इदम रजतम हे जे अप्रमाज्ञान आहे ते अप्रमात्वाचा घटक जो रजताभाव, त्या रजताभावाला, रजताच्या अभावाला इदम रजतम हे अप्रमाज्ञान वृत्ती ज्ञान ग्रहण करत नाही. म्हणून साक्षी सुद्धा त्या अप्रमात्वाचं ग्रहण करत नाही. जर साक्षी त्या अप्रमात्वाचं ग्रहण करू शकला असता तर त्या अप्रमात्वाला सुद्धा म्हणता आलं असतं काय? स्वतः ग्राह्यत्व. पण साक्षी त्या अप्रमात्वाचं ग्रहण करत नाही, ग्राहक नाहीये. साक्षी का बरं त्या अप्रमात्वाचं ग्रहण करत नाही? त्याचं कारण वृत्ती ज्ञान त्या रजताभावाला ग्रहण करत नाही. पंक्ती पहा. यातेता रजताभाव घटित अप्रमात्वकू सो साक्षी चैतन्य भी ग्रहण करी सकता नहीं. किंतु मग सो साक्षी चैतन्य केवल ता अप्रमात्व धर्म के आश्रयभूत ज्ञान मात्र कोई ग्रहण करे. साक्षी केवळ कशाचं ग्रहण करतो? केवल तर सो साक्षी चैतन्य केवल ता अप्रमात्व धर्म के आश्रयभूत, अप्रमात्व धर्माचा आश्रयभूत ज्ञान. कोणतं ज्ञान? इदम रजतम ही वृत्तीरूप ज्ञान तेवढ्याच ग्रहण करतो. कोण? साक्षी. ठीक आहे. अप्रामाण्याचं ग्रहण करत नाही. कारण अप्रमात्वाचा घटक जो रजताचा अभाव त्याचं ग्रहण त्या वृत्तीने होत नाही, म्हणून साक्षी सुद्धा त्याचं ग्रहण करत नाही. मग साक्षी ग्रहण केवढ्या भागाचं करतो? फक्त अप्रमात्वाचा आश्रयभूत जे इदम रजतम इत्याकारक वृत्तीरूप ज्ञान त्याच फक्त ग्रहण करतो. कोण? साक्षी. सो साक्षी चैतन्य केवल ता अप्रमात्व धर्म के आश्रयभूत ज्ञान मात्र कोई ग्रहण करे है. लागलं एवढं. पुढे जो कदाचित म्हणजे जर कदाचित वृत्ती ज्ञान के अविषयभूत अर्थ को भी, वृत्ती ज्ञानाचा अविषयभूत अर्थ इदम रजतम या वृत्ती ज्ञानाचा विषयभूत अर्थ कोण आहे? रजत. अविषयभूत अर्थ कोण आहे? रजताचा अभाव. अविषय आहे. इदम रजतम या ज्ञानाचा अविषय कोण? रजताचा अभाव है की नाही. तर ते वृत्ती ज्ञान, हा जो कदाचित वृत्ती ज्ञान के अविषयभूत म्हणजे जो पदार्थ वृत्ती ज्ञानाचा विषय नाही अशा पदार्थाला सुद्धा जर साक्षी ग्रहण करू लागेल तर मोठी आपत्ती येईल. काय आपत्ती येईल सांगतायत पहा. जो कदाचित वृत्ती ज्ञान के अविषयभूत अर्थ को भी सो साक्षी प्रकाश करता होवे, तो साक्षी जर प्रकाशन करू लागेल तर घटादी आकार वृत्ती काल विषय पटादिकों का भी ता साक्षी चैतन्य करके प्रकाश होना चाहिए. बरोबर. वृत्ती झाली आहे काय? घटाकार. वृत्तीचा विषय कोण? घट. त्याचं ग्रहण तर साक्षी करतोच, पण नियम काय चालला आपला की जो पदार्थ त्या ज्या वृत्तीचा विषय नाही आहे त्याचंही ग्रहण जर साक्षी करील तर इथं अयम घट या वृत्तीचा विषय कोण आहे? घट आहे. अयम घट या वृत्तीचा विषय पट आहे का? नाही. मग त्याचं सुद्धा प्रकाशन साक्षीने करायला पाहिजे. जर वृत्तीचा अविषयभूत पदार्थाचं सुद्धा साक्षी ग्रहण करील तर. पण अयम घट या वृत्तीच्या द्वारे साक्षीकडून ग्रहण घटाचं होतं का पटाचं बी होतं? घटाचंच होतं. याचा अर्थ नियम काय ठरतो? जो पदार्थ वृत्तीचा विषय नाही
त्याचं ग्रहण साक्षी करत नाही. बरोबर. साक्षी त्याच पदार्थाचं ग्रहण करतो जो पदार्थ वृत्तीचा विषय आहे. बरोबर आहे. वृत्तीचा विषय. मग इदम रजतम या वृत्तीचा विषय रजत आहे का रजताचा अभाव आहे? रजत आहे. रजताचा अभाव नाही आहे. म्हणून इदम रजतम या वृत्तीचं केवळ प्रकाशन करतो कोण? साक्षी. रजताभावाचं ग्रहण करत नाही. जर त्या साक्षीने इदम रजतम या वृत्तीचा विषय नसलेला जो रजताभाव त्याचं जर ग्रहण साक्षीने केलं असतं तर रजताभावाने युक्त जे अप्रमात्व त्याचेही ग्रहण साक्षीकडून होत आहे असं म्हणता आलं असतं. तर अप्रमात्व सुद्धा स्वतः ग्राह्य आहे हे म्हणता आलं असतं. पण साक्षी फक्त इदम रजतम इत्याकारक अप्रमावृत्तीच ग्रहण करतो. त्या वृत्तीचा अविषयभूत अप्रमात्वासाठी घटक असलेला रजताचा अभाव त्याचं ग्रहण साक्षी करत नाही. म्हणून अप्रमात्व हे स्वतः ग्राह्य नाही. म्हणजे अप्रमात्वाचं ज्ञान कशाने होतं तर अन्य सामुग्रीने होतं. ग्राहक सामुग्रीहून भिन्न सामुग्रीने होतं. आणि म्हणून अप्रमात्व हे परतग्राह्य आहे. मग ती भिन्न सामुग्री कोण त्याचा विचार होणार आहे. पण थोडक्यात तात्पर्य काय लक्षात आलं? अप्रमात्व अर्थात अप्रामाण्य हे कसं आहे? परतग्राह्य आहे. आणि प्रामाण्य हे स्वतः ग्राह्य आहे. हे लक्षात आलं की नाही? कसं बरं? प्रामाण्य स्वतः ग्राह्य आहे याचा विचार होऊन गेला बरं. पण पुन्हा थोडंसं चिंतन. कसं की समजा समोर घट आहे आणि घटाच्या ठिकाणीच अयम घट हे ज्ञान झालं चक्षुच्या द्वारे. मग अयम घट हे ज्ञान प्रमाज्ञान आहे की अप्रमाज्ञान आहे? प्रमाज्ञान आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्या प्रमाज्ञान रूप जी वृत्ती अयम घट या वृत्तीचा विषय जसा घट आहे तसं तद्वती तत्प्रकारकत्व आहे की नाही? घटत्ववाला जो घट त्याच्याच ठिकाणी घटत्वाचं ग्रहण करत आहे ती वृत्ती. अयम घट ही वृत्ती. मग या वृत्तीचा विषय आहे कोण? प्रमात्व. प्रमात्वाचं प्रामाण्याचं घटकीभूत तद्वती तत्प्रकारकत्व याचं हा पण विषय आहे त्या वृत्तीचा. आणि म्हणून अयम घट ही जी प्रमावृत्ती या प्रमावृत्तीचा प्रकाशक जो साक्षी तो साक्षी जसं अयम घट या प्रमावृत्तीचं प्रकाशन करतो तसं तोच साक्षी त्या वृत्तीचा विषयभूत जे प्रमात्व त्याचंही ग्रहण करतो. आणि म्हणून प्रमात्व अर्थात प्रामाण्य हे झालं स्वतः ग्राह्य. बरोबर आहे की नाही? आणि अप्रमात्व हे कसं झालं? परत ग्राह्य. लक्षात आलं एवढं? चला पुढे. तो सापडले की नाही? जो कदाचित वृत्ती ज्ञान के अविषयभूत सापडली गोळ खालून 5व्या ओळीत शेवटी आहे. जो कदाचित वृत्ती ज्ञान के अविषयभूत अर्थ को भी सो साक्षी प्रकाश करता होवे तो घटादि आकार वृत्ति काल विषय पटादिकों का भी ता साक्षी चैतन्य करके प्रकाश होना चाहिए. पण होतो का? नाही. याते म्हणून प्रमात्व की न्यायी सो अप्रमात्व स्वतः ग्राह्य नहीं है. लागलं? किंतु परत ग्राह्य आहे. लागलं एवढं? चला पुढे. तहा आता परतग्राह्य म्हणजे काय? स्वतः ग्राह्याची व्याख्या तर केली वर. काय व्याख्या केली होती स्वतः ग्राह्याची? यावत स्वाश्रय ग्राहक ग्राह्यत्वम स्वतो ग्राह्यत्वम केलं होतं की नाही? आता परतग्राह्यत्वाची काय व्याख्या आहे मग सांगता आहे? स्वाश्रय ग्राहक अतिरिक्त सामग्री ग्राह्यत्वम परतो ग्राह्यत्वम. बोला.
स्वाश्रय ग्राहकातिरिक्त सामग्रीग्राह्यत्वं परतो ग्राह्यत्वं. हा, स्वाश्रय ग्राहक अतिरिक्त सामुग्री ग्राह्यत्व आहे की नाही. स्व शब्दाने घ्यायचं अप्रमात्व, स्व अप्रमात्व, स्वाश्रय अप्रमात्वाचा आश्रय जे अप्रमाद ज्ञान. उदाहरण इदम रजतम हे ज्ञान. तर स्वाश्रय ग्राहक आहे की नाही. स्वाश्रय आश्रय शब्दाने कोण आलं, इदम रजतम हे ज्ञान, त्याचं ग्राहक कोण, साक्षी. इदम रजतम ह्या ज्ञानाचं ग्राहक प्रकाशक कोण आहे, साक्षी. पण त्या ग्राहक सामुग्रीहून अतिरिक्त सामुग्री, साक्षीला सोडून अतिरिक्त सामग्रीच्या द्वारे यदि ग्रहण होत असेल तर त्याला म्हणायचं काय, परतो ग्राह्यत्व. परत ग्राह्यत्व. ठीक आहे की नाही. स्वाश्रय ग्राहक अतिरिक्त सामग्री ग्राह्यत्वम परतो ग्राह्यत्वम. अर्थ यह ता अप्रमात्व धर्म का आश्रयभूत. स्व शब्दाने काय घ्यायचं, अप्रमात्व, त्याचा आश्रय अप्रमाद ज्ञान. ता अप्रमात्व धर्म का आश्रयभूत जो अप्रमाद ज्ञान है. उदाहरण इदम रजतम, तिसका ग्राहक जा सामग्री आहे, त्या अप्रमाद ज्ञानाची ग्राहक जो सामग्री आहे, तिसका ग्राहक जा सामग्री है, ता सामग्री ते भिन्न सामग्री करिके, पण त्या सामग्रीहून भिन्न सामग्री, अन्य सामग्री, ता सामग्री ते भिन्न सामग्री करिके जो ग्राह्यत्व है नहीं, यह ही ता अप्रमात्व विषय परतो ग्राह्यता आहे. हीच त्या अप्रमात्वाच्या ठिकाणी, अप्रामाण्याच्या ठिकाणी परत ग्राह्यता आहे. उदाहरण जैसे उक्त अप्रमात्व धर्म का आहे की नाही. उक्त अप्रमात्व म्हणजे इदम रजतम किंवा तद अभावती तत्प्रकारकत्व, हे झालं अप्रमात्व. ठीक आहे की नाही. जसं इदम रजतम या ज्ञानाच्या ठिकाणी राहणारा धर्म आहे अप्रमात्व. जैसे उक्त अप्रमात्व धर्म का आश्रयभूत इदम रजतम. अप्रमात्व धर्माचा आश्रय कोण आहे, इदम रजतम. यह अप्रमाद ज्ञान है. ता अप्रमाद ज्ञान का ग्राहक तो साक्षी चैतन्य आहे. अप्रमाद ज्ञान त्याचा आकार इदम रजतम. त्या इदम रजतम या ज्ञानाचं सुद्धा, या वृत्ती ज्ञानाचं सुद्धा प्रकाशक कोण आहे, साक्षी आहे. म्हणून ग्राहक कोण झाला, साक्षी. ता अप्रमाद ज्ञान का ग्राहक तो साक्षी चैतन्य है. सो साक्षी चैतन्य ता अप्रमात्व धर्म को ग्रहण करता नहीं, है की नाही. साक्षी चैतन्य जो आहे तो त्या अप्रमात्व धर्माला ग्रहण करत नाही, ग्रहण करता नाही. का बरं, ते साक्षी चैतन्य अप्रमात्व धर्माला ग्रहण करत नाही. बरोबर आहे. थोडंसं आणखी काय, की तो साक्षी त्या अप्रमात्व धर्माला ग्रहण का करत नाही. तर अप्रमात्व म्हणजे काय, अप्रमात्वाचा घटक आहे रजताचा अभाव, आणि तो रजताचा अभाव इदम रजतम या वृत्तीचा विषय नाही. आणि म्हणून साक्षी सुद्धा त्या अप्रमात्वाचा घटक जो रजताचा अभाव त्याचं प्रकाशन करत नाही. जर साक्षीने अप्रमात्वाचा घटक रजताचा अभाव त्याचं प्रकाशन केलं असतं तर अप्रमात्व सुद्धा स्वतः ग्राह्य ठरलं असतं. पण अप्रमात्वाचं ग्रहण करत नाही कोण, साक्षी. म्हणून अप्रमात्व हे स्वतः ग्राह्य नाही. ठीक आहे. चला, सो साक्षी चैतन्य ता अप्रमात्व धर्म को ग्रहण करता नहीं. लागला अर्थ. किंतु मग ता साक्षी चैतन्य ते भिन्न. साक्षी चैतन्य तर ग्राहक सामुग्री आहे, अप्रामाची ग्राहक सामुग्री कोण आहे, साक्षी चैतन्य. ते तर ग्रहण करत नाही, तो साक्षी ग्रहण करत नाही. त्याच्याहून भिन्न अतिरिक्त जो सामुग्री असेल त्या सामुग्रीने त्या अप्रमात्वाचं ग्रहण होतं. म्हणून अप्रमात्व कसं झालं, परत ग्राह्य. तर ती भिन्न सामुग्री कोण आहे, येतोय त्याचा विचार. किंतु ता साक्षी चैतन्य ते भिन्न जा
अनुमान रूप सामग्री आहे. कोण सामग्री आहे? भिन्न सामग्री, अनुमान रूप सामग्री आहे. ता करके ही, त्या बाहेरच्या अनुमानाधिक सामग्रीच्या द्वारेच सो अप्रमात्व धर्म ग्रहण होवे, त्या अप्रमात्व धर्माचं ग्रहण होतं. यही ता अप्रमात्व विषय परत ग्राह्यता आहे. हेच त्या अप्रमात्वाच्या ठिकाणी काय आहे? परत ग्राह्यता आहे. लागला अर्थ. अब ता अनुमान का प्रकार दिखावे आहे. तर ज्या अनुमानाने अप्रमात्वाचं ग्रहण होतं त्या अनुमानाचा प्रकार आता ग्रंथकार दाखवतात. अब ता अनुमान का प्रकार दिखावे है. लागलं. तहा इस पुरुष की इष्ट साधन ज्ञान ते अनंतर ही प्रवृत्ती होवे है. ठीक आहे ना जी. आता परत ग्राह्य कसं आहे, कसं ते अनुमान बनतं याचा विचार करण्याकरिता ही भूमिका चालली. तहा इस पुरुष की इष्ट साधन ज्ञान ते अनंतर ही प्रवृत्ती होवे. कोणताही पुरुष असू द्या, त्याची जी प्रवृत्ती होते त्या प्रवृत्तीला कारण कोण? इष्ट साधनतेचं ज्ञान. बरोबर आहे की नाही? की घेण्यासाठी मनुष्य चाललाय का? म्हणून हे माझं इष्टाचं साधन आहे. इष्ट म्हणजे काय? मला जे इच्छित आहे, मला जे अपेक्षित आहे, माझ्या सुखाला जे कारण आहे, माझ्याकरिता जे अनुकूल आहे त्याला म्हणायचं इष्ट. आणि त्याचं हे साधन आहे की नाही? कोणी गुलाबजाम वाटायला लागला तर ते घेण्यासाठी मनुष्य जातो की नाही? का बरं? किती इष्टाचं काय आहे? साधन आहे की नाही? आणि म्हणून प्रवृत्त झाला मनुष्य. होतो की नाही? इष्ट साधनतेचं ज्ञान असेल तरच मनुष्य त्याच्यात काय होतो? प्रवृत्त होतो. आणि जर कोणी म्हणलं चला 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 लवकर लवकर चला, काय त्या ठिकाणी मनुष्य 1-1 किलो विस्तू वाटू राहिला अंगार, हातात देतो डायरेक्ट. तो लय मजा येते. मग जाईल का कोणी घेण्यासाठी? नाही. का? इष्टाचं साधन नाही आहे. ता इस पुरुष की इष्ट साधन, अमुक वस्तू माझ्या इष्टाचं साधन आहे असं ज्ञान झालं तरच प्रवृत्त होतो मनुष्य. ता इस पुरुष की इष्ट साधन ज्ञान ते अनंतर ही प्रवृत्ती होवे आहे. सा प्रवृत्ती भी, ती प्रवृत्ती देखील 2 प्रकारची आहे. संवादी प्रवृत्ती, विसंवादी प्रवृत्ती. एक प्रवृत्ती कोणती आहे? संवादी प्रवृत्ती. दुसरी प्रवृत्ती कोणती आहे? विसंवादी प्रवृत्ती. इस भेद करके 2 प्रकार की होवे है. त्याच्या संवादी प्रवृत्ती म्हणजे काय, विसंवादी प्रवृत्ती म्हणजे काय सांगतात. तहा सफल प्रवृत्ती का नाम संवादी प्रवृत्ती आहे. जी प्रवृत्ती सफल होते तिला म्हणायचं काय? संवादी प्रवृत्ती. म्हणजे मनुष्य एखादी वस्तू घेण्यासाठी गेला आणि तिथं जाऊन त्याला ती वस्तू भेटली तर प्रवृत्ती कशी झाली? मग सफल. कारण इष्टाची प्राप्ती झाली तर त्याला म्हणायचं सफल प्रवृत्ती. अशी जी सफल प्रवृत्ती असते तिचं नाव आहे काय? संवादी प्रवृत्ती. सफल प्रवृत्ती का नाम संवादी प्रवृत्ती है. और निष्फल प्रवृत्ती का नाम विसंवादी. पुढे काय वृत्ती आहे ना, तर दी आणि वृ याच्यामध्ये एक शब्द राहिला वर्ण. काय? प्रवृत्ती. प्रवृत्ती. प्र पाहिजे. और निष्फल प्रवृत्ती का नाम विसंवादी प्रवृत्ती है. बरोबर आहे की नाही? प्रवृत्ती गेला आहे की नाही? चला बा काहीतरी भेटेल म्हणून एखाद्या माणसाकडे एखादा मनुष्य गेला की आपल्याला त्याच्याकडून काहीतरी उसने वगैरे पैसे भेटतील ह्या आशेने गेला आहे की नाही? गेला, प्रस्ताव ठेवला की बाबा मला 10,000 रुपये उसने दे म्हणून, पण त्यांनी 1ही रुपया दिला नाही. काहीतरी कारण सांगून दिलंच नाही काही. याचा अर्थ प्रवृत्ती झाली, पण ती प्रवृत्ती कशी ठरली? निष्फळ. म्हणून त्या प्रवृत्तीला काय म्हणायचं? विसंवादी. ठीक आहे. निष्फल प्रवृत्ती का नाम विसंवादी प्रवृत्ती आहे. पुढे ता विसंवादी प्रवृत्ती करके ही ता अप्रमात्व का अनुमान होवे है की नाही? माणसाची प्रवृत्ती झाली आणि प्रवृत्ती ज्ञानाने होत असते. ज्ञान त्याच्यानंतर प्रवृत्ती, आणि ती प्रवृत्ती जर विसंवादी ठरली म्हणजे निष्फळ ठरली तर त्यावरून अनुमान करता येतं की ज्या अर्थी ही प्रवृत्ती निष्फळ ठरली त्या अर्थी या प्रवृत्तीचं जे जनक ज्ञान होतं ते ज्ञान अप्रमाद होतं. अर्थात त्याच्या ठिकाणी अप्रमात्वाचं ग्रहण केलं जातं अनुमानाने. पंक्ती पहा. ता विसंवादी प्रवृत्ती करके हे ता अप्रमात्व का अनुमान होवे है.
स्व अनुमान यह है काय अनुमानाचा आकार सुक्तौ रजत ज्ञानम अप्रमा विसंवादी प्रवृत्ती जनकत्वात् यन्नैवं तन्नैवं यथा प्रमा. हे अनुमान आहे. पक्ष कोण सुक्तौ तिथं काय बरोबर आहे. सुक्तौ रजत ज्ञानम हे पक्ष आहे. सुक्तीच्या ठिकाणी झालेलं ज्ञान रजत ज्ञान इदम रजतम इत्याकारक ज्ञान. सुक्तीच्या ठिकाणी झालेलं इदम रजतम इत्याकारक ज्ञान हा झाला पक्ष. त्याच्या ठिकाणी अप्रमात्व साध्य काय आहे. अप्रमात्व जोडून अप्रमात्व साध्य आहे. का बरं ते ज्ञान कसं आहे विसंवादी प्रवृत्ती जनकत्व. त्या ज्ञानाने प्रवृत्ती झाली रजत म्हणून घ्यायला गेला मनुष्य पण रजत भेटलं का नाही. मग रजत घेण्यासाठी जी प्रवृत्ती झाली होती ती प्रवृत्ती संवादी ठरली का विसंवादी. विसंवादी. आणि त्या विसंवादी प्रवृत्तीचं जनक कोण होतं ज्ञान. कोणतं ज्ञान इदम रजतम हे ज्ञान. इदम रजतम हे ज्ञान कसं आहे विसंवादी प्रवृत्तीचं जनक आहे. हेतू त्याच ठिकाणी आहे की नाही. पक्षाच्या ठिकाणी हेतू असावा लागतो. पक्ष कोण आहे सुक्तौ इदम रजतम इत्याकारक ज्ञान बरोबर. ते ज्ञान विसंवादी प्रवृत्तीचं जनक आहे की संवादी प्रवृत्तीचं जनक आहे. विसंवादी प्रवृत्तीचं जनक आहे. आणि म्हणून ते ज्ञान कसं अप्रमा. जिथं हेतू तिथं साध्य. ते विसंवादी प्रवृत्ती जनकत्वा व्यतिरिक्त अनुमान आहे. यन्नैवं तन्नैवं म्हणजे जे ज्ञान अप्रमा नसतं ते विसंवादी प्रवृत्तीचं जनक पण नसतं. जसं प्रमाज्ञान. तर प्रमाज्ञान अप्रमा आहे का. अयम घट हे ज्ञान अप्रमा आहे का नाही अप्रमा नाहीये. आणि म्हणून विसंवादी प्रवृत्तीचं जनक पण नाहीये. अर्थात आहे की विसंवादी प्रवृत्तीचं जनक नाहीये. अर्थात जे ज्ञान अप्रमा असेल तेच काय ठरतं विसंवादी प्रवृत्तीचं जनक ठरतं. सुक्तौ रजत ज्ञानम अप्रमा विसंवादी प्रवृत्ती जनकत्व यन्नैवं तन्नैवं यथा प्रमा. अर्थ सुक्ती विषय जो सुक्तीच्या ठिकाणी जे इदम रजतम यह ज्ञान है बरोबर. सो ज्ञान अप्रमा निष्फल प्रवृत्ती का जनक होणे. ते निष्फल प्रवृत्तीचं जनक असल्यामुळे जो ज्ञान अप्रमा रूप नाही होवे आहे व्यतिरिक्त व्याप्ती यत्र साध्याभाव तत्र हेत्वाभाव. जो ज्ञान अप्रमा रूप नहीं होवे है सो ज्ञान निष्फल प्रवृत्ति का जनक भी नहीं होवे है. जैसे प्रमाज्ञान है तो प्रमाज्ञान कसं आहे अप्रमा नाही आहे आणि म्हणून निष्फल प्रवृत्तीचं जनक पण नहीं है. ठीक है. इस प्रकार के अनुमान करके या अनुमानाच्या द्वारे यह पुरुष ता रजत ज्ञान विषय अप्रमात्व को निश्चय करे. या अनुमानाच्या द्वारे तो मनुष्य काय करतो की या रजत ज्ञानाच्या ठिकाणी अप्रमात्वाचा निश्चय करतो. ध्यान द्या. मग रजताच्या ठिकाणी अप्रमात्वाचा निश्चय करण्याकरिता सामुग्री कोण ठरली अनुमान. अनुमान केलं की नाही आता. त्या अनुमानाच्या द्वारे काय झालं रजताच्या ठिकाणी अप्रमात्वाचं ग्रहण झालं. अनुमानामध्ये साध्य काय आहे अप्रमात्व. मग त्या रजत ज्ञानाच्या ठिकाणी कशाची सिद्धी झाली अप्रमात्वाची सिद्धी झाली. मग रजत ज्ञानाच्या ठिकाणी अप्रमात्वाचं ग्राहक कोण आहे अनुमान. अर्थात अप्रमा ज्ञानाची जी ग्राहक सामुग्री आहे त्या सामुग्रीहून भिन्न आहे कोण अनुमान. आणि मग लक्षण केलं होतं ना परतग्राह्याचं. काय लक्षण केलंय परतोग्राह्याचं स्वाश्रय ग्राहक अतिरिक्त सामुग्री ग्राह्यत्व. स्व अप्रमात्व स्वाश्रय अप्रमात्वाचा आश्रय जे अप्रमा ज्ञान बरोबर. त्याचे ग्राहक सामुग्री साक्षी त्याच्याहून अतिरिक्त सामुग्री अनुमान. आणि त्या अनुमानाच्या द्वारे ग्रहण झालं अप्रमात्वाचं. म्हणून अप्रमात्व कसं ठरलं परतग्राह्य. ठीक आहे. ठीक आहे पुढे चाललं.
यह इस प्रकार के अनुमान करके, सापडलं का? अनुमान करके यह पुरुष ता रजत ज्ञान विषय, त्या रजत ज्ञानाच्या ठिकाणी अप्रमात्व को निश्चय करे. यही ता अप्रमात्व विषय, हेच त्या अप्रमात्वाच्या ठिकाणी काय आहे? परत ग्राह्यता आहे. ठीक. किंवा जैसे ता प्रमात्व के ज्ञान विषय स्वतःपणा आहे. प्रमात्वाच्या ज्ञानामध्ये काय आहे? स्वतःपणा आहे. तैसे ता प्रमात्व, एक झालं ना आता, त्या प्रमात्व ज्ञानामध्ये काय आहे? स्वतःपणा आहे. जैसे ता प्रमात्व के ज्ञान विषय स्वतःपणा आहे. स्वतःपणा म्हणजे काय? प्रमा ज्ञानाची ग्राहक सामुग्रीच्या द्वारे ग्राह्यता आहे, स्वतःपणा आहे. तैसे ता प्रमात्व की उत्पत्ती विषय भी स्वतःपणा ही है की नाही? तर त्याचप्रमाणे प्रमात्वाच्या उत्पत्तीमध्ये देखील काय आहे? स्वतःपणा आहे. म्हणजे प्रमात्वाची उत्पत्ती आणि प्रमात्वाचं ज्ञान हे दोन्ही कसे झाले? स्वतः. तहा ज्ञान की उत्पत्ति की जा सामान्य सामग्री है, ता सामग्री मात्र करके जो जन्यता है यही ता प्रमात्व की उत्पत्ती विषय स्वतःपणा है. आता प्रमा ज्ञानामध्ये स्वतः ग्राह्यत्व काय आहे हे कळालं, पण त्या प्रमा ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये देखील स्वतःपणा आहे. तो काय आहे नेमका? तर तो या ओळीत सांगितला आहे. तहा ज्ञान की उत्पत्ती की, ज्ञानाच्या उत्पत्तीची जो सामान्य सामुग्री आहे, ज्ञान उत्पन्न होण्याची जी सामान्य सामुग्री आहे, ता सामुग्री मात्र करके त्याच सामुग्रीच्या द्वारे जो जन्यता है, जी उत्पत्ती होते, यही ता प्रमात्व की उत्पत्ति विषय स्वतःपणा है. इस प्रकार ता अप्रमात्व के ज्ञान विषय जैसे परतपणा आहे. आता जसं इथं काय सांगितलं, तर प्रमा ज्ञानामध्ये स्वतःपणा आहे आणि प्रमाच्या उत्पत्तीमध्ये देखील स्वतःपणा आहे. तसं अप्रमात्व ज्ञानामध्ये देखील परतपणा आहे आणि अप्रमाच्या उत्पत्तीमध्ये देखील परतपणा आहे, हे सांगतात. इस प्रकार ता अप्रमात्व के ज्ञान विषय जैसे परतपणा है, तैसे ता अप्रमात्व की उत्पत्ती विषय भी अप्रमात्वाच्या उत्पत्तीमध्ये देखील परतपणा ही है. तहा मग आता सांगा तो कसा आहे परतपणा? सांगतात. तहा ज्ञान के उत्पत्ती की सामान्य सामुग्रीते, ज्ञानाच्या उत्पत्तीची जी सामान्य सामुग्री आहे तिच्याहून भिन्न जो दोष आहे म्हणून तर अप्रमा उत्पन्न होते ना, अप्रमा ज्ञान उत्पन्न होतं. जर दोष नसता तर अप्रमा ज्ञान उत्पन्न झाला असता का? नाही. मग ज्ञानाची ग्राहक सामुग्रीहून अन्य सामुग्री झाली की नाही? कोण? दोष. मग दोष सुद्धा दोष असल्यामुळे अप्रमा ज्ञान उत्पन्न होतं, है की नाही? अप्रमा. तहा ज्ञान के उत्पत्ति की सामान्य सामुग्रीते भिन्न जो दोष है, ता दोष करके जो जन्यपणा आहे त्या दोषाने उत्पन्न होतं अप्रमा ज्ञान. म्हणून अप्रमा ज्ञान जन्यपणा आहे. यही ता अप्रमात्व की उत्पत्ती विषय परतपणा आहे. मग अप्रमात्वाची उत्पत्ती देखील परत आणि अप्रमात्वाचं प्रकाशन देखील परत. ठीक आहे ना? हे झालं परतपणा आहे इति. लागलं एवढं. आता यावर पूर्व पक्षी शंका करतो. काय म्हणतो पहा. पूर्वभुक्त रीति से ता प्रमात्व की उत्पत्ति विषय तथा ज्ञान विषय जो स्वतःपणा मानोगे, है की नाही? म्हणजे आता वर दिलेल्या सर्व प्रक्रियेनुसार प्रमात्वाची उत्पत्ती आणि प्रमाज्ञानाची उत्पत्ती या दोन्हीच्या उत्पत्तीमध्ये काय आहे? स्वतःपणा आहे. पूर्व उक्त रीति से ता प्रमात्व की उत्पत्ति विषय तथा प्रमाज्ञान विषय जो स्वतःपणा मानोगे तो पूर्व अदृष्ट स्तर विषय. एक उदाहरण दिलंय ना वर प्रमा संशयाच्या बाबतीतलं उदाहरण, की असं एखादं स्थळ आहे, ठिकाण, की जे कधी पूर्वी पाहिलेलं नाही आणि तिथं जल आहे आणि त्या जलाबरोबर चक्षुरेंद्रियाचा सन्निकर्ष पण झालाय, ज्ञान पण झालाय, इदम जलम. पण संशय उत्पन्न होतो, हे मला उत्पन्न झालेलं ज्ञान प्रमा आहे की अप्रमा आहे? होतो की नाही संशय? पण पूर्व पक्षी म्हणतो ते ज्ञान जर प्रमा आहे
आणि प्रमाच्या ठिकाणी असणारं प्रामाण्य प्रमात्व स्वतः ग्राह्य आहे, तर त्या प्रमा ज्ञानाविषयी संशयच नाही व्हायला पाहिजे. संशय होतो याचा अर्थ प्रमात्व स्वतः ग्राह्य आहे हे आम्ही कसं समजावं. ठीक, पंक्ती पहा. शंका. पूर्वोक्त रीति से ता प्रमात्व की उत्पत्ति विषय तथा ज्ञान विषय जो स्वतःपणा मानोगे तो पूर्व अदृष्ट स्थल विषय, म्हणजे असं स्थल की जे पहिलं पाहिलेलं नाहीये, तिथं ज्ञान झालं. इदम जलम, इस प्रकार के ज्ञान ते, असं ज्ञान झाल्यानंतर, इस प्रकार के ज्ञान ते अनंतर, इस पुरुष को यह जल का ज्ञान प्रमा है वा नहीं, या प्रकार का जो संशय होवे आहे, बरोबर, अशा प्रकारचा जो संशय उत्पन्न होतो की मला झालेलं ज्ञान प्रमा आहे की नाही आहे, प्रमा है वा नहीं, या प्रकार का जो संशय होवे है सो नहीं होना चाहिए. काय ते का बरं नाही संशय व्हायला पाहिजे, तर तो शंका करणारा बोलतोय, तुम्हारे मत विषय ता ज्ञान का प्रमात्व साक्षी चैतन्य करी के निश्चित ही है. साक्षीच्या द्वारे प्रमात्वाचं ग्रहण होतं ना, स्वतः ग्राह्यता आहे ना, तर त्या प्रमात्वाच्या विषयी प्रमाज्ञानाविषयी संशय उत्पन्न व्हायला नाही पाहिजे. काय ते तुम्हारे मत विषय ता ज्ञान का प्रमात्व साक्षी चैतन्य करके निश्चित ही है, और निश्चित अर्थ विषय संशय होता नाही. जो अर्थ निश्चित असतो त्याच्याविषयी संशय होतो का, होत नाही. मग प्रमाज्ञान जर स्वतः ग्राह्य आहे, अर्थात त्याचं प्रामाण्य आहे की नाही, निश्चित आहे, तर त्याच्याविषयी संशय उत्पन्न होऊ नये. शंका आहे. उत्तर देतात समाधान. 30 स्थल विषय, म्हणजे जे पूर्व पाहिलेलं स्थल नाहीये असं नवीन ठिकाण, 30 स्थल विषय ता संशय का उत्पादक जो दोष आहे, संशयाला उत्पन्न करणारा कोण आहे, दोष, ता दोष घटित संशय की सामुग्री, त्या दोषाने युक्त जी संशयाची सामुग्री काय कशी आहे, ता प्रमात्व ग्राहक सामग्री ते प्रबल आहे. प्रमात्वाची ग्राहक जी सामुग्री आहे त्या सामुग्रीपेक्षा प्रबल आहे. कोणती सामुग्री, दोष घटित संशयाची सामुग्री प्रबल आहे. याते म्हणून ता जल ज्ञान विषय, त्या जल ज्ञानाच्या ठिकाणी ता प्रमात्व का, पुढे काय निश्चय नाही, तिथं काय पाहिजे अनिश्चय, छापायचं राहून गेला आहे. आता पंक्ती पहा. याते ता जल ज्ञान विषय ता प्रमात्व का अनिश्चय होणे, ते प्रमात्वाचा काय झाला अनिश्चय झाल्यामुळे सो प्रमात्व का संशय संभव आहे. जर प्रमात्वाचा निश्चय झाला असता तर संशय झाला नसता, पण प्रमात्वाचा निश्चय होण्याच्या अगोदरच संशय होऊ राहिला. का बरं, तर दोष घटित संशयाची सामुग्री तिथं कशी आहे, प्रबल आहे. म्हणून प्रमात्वाचा निश्चय न होता प्रमात्वाचा अनिश्चय झाल्यामुळे सो प्रमात्व का संशय होवे, प्रमात्वाचा काय उत्पन्न होतो, संशय. इस प्रकार ता स्वतः ग्राह्य प्रमात्व के निश्चय करिके, सापडलं का, अशा रीतीने ता स्वतः ग्राह्य प्रमात्वा के निश्चय करिके ता उक्त प्रमा संशय की निवृत्ती बनी सके है. आणि नंतर जेव्हा स्वतः ग्राह्य प्रमात्वाचा निश्चय होईल तेव्हा मात्र त्या प्रमा संशयाची काय होते, निवृत्ती होते. स्वतः ग्राह्य प्रमात्व के निश्चय करके ता उक्त प्रमा संशय की निवृत्ती बनी सके है इति. लागलं एवढं झालं ना जी. स्वतः ग्राह्य परतग्राह्य विषय स्पष्ट झाला. आता पुढे चला. अब करण संशय का तथा ताके निवृत्ती का उपाय वर्णन करे है. कोणी म्हणले कुठून आणलं मधून, आता करण संशय, तर मधून कुठून नाही आणलं, प्रसंग क्रमशः प्राप्त आहे. कसं काय बरं, तर ध्यान द्या. तर अप्रमाचे 2 भेद केले होते, स्मृती आणि अनुभूती. नकाशा पहा, वहीवर लिहून दिलेला. अप्रमाचे 2 भेद केले होते. कोण कोण, स्मृती, अनुभूती. त्या अनुभूतीचे 2 प्रकार, यथार्थ अनुभूती, अयथार्थ अनुभूती. त्या अयथार्थ अनुभूतीचे पुन्हा 2 प्रकार, संशय, निश्चय. संशयाचे 2 प्रकार, प्रमाण संशय, प्रमेय संशय.
त्यात प्रमाण संशयाचे दोन प्रकार, प्रमा संशय, करण संशय. तर इथपर्यंत प्रमा संशयाचा विचार संपला. आता करण संशयाच्या बाबतीत बोलत आहे. बरोबर. मग करण संशय झाल्यानंतर प्रमेय संशयाच्या बाबतीत बोलतील, आहे की नाही, असा विचार चालू आहे. म्हणजे आता क्रमशः प्राप्त आहे क्रम संशय, म्हणून त्याचा विचार करायला सुरुवात करतात. पण तो विचार आपण नंतर करूया. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.